नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रो, बीएमसी ची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे, ज्याची बरेच जण वाट बघत होते। ही अपडेट म्हणजे जे हायकोर्टाने रिझल्ट दिलेला होता की जेईई साठी डिग्री वाले विद्यार्थी सुद्धा पात्र असणार आहेत। त्यानंतर सांगितलं गेलं होतं की एक नवीन नोटिफिकेशन येईल बीएमसी द्वारे। आता ते नोटिफिकेशन आलेलं आहे, तर त्या नोटिफिकेशन मध्ये नुसार तुमच्या मूळ जाहिरातीमध्ये काय काय बदल झालेले आहेत, तर या व्हिडिओद्वारे आपण ते सर्व बदल समजून घेणार आहोत। तर बघा, तुमची लास्ट डेट सुद्धा आता एक्सटेंड करण्यात आलेली आहे आणि ती 16 डिसेंबरच्या ऐवजी आता 26 डिसेंबर सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं होतं, जे आपलं लाईव्ह झालेलं होतं परवाचं, की काही दिवस म्हणजे एक शनिवार ही सायंकाळपर्यंत तरी थांबा, राईट। 13 तारखेला अपेक्षित होतं, पण ठीक आहे, एखादा दिवस मागे पुढे चालतं। आता शेवटी ते नोटिफिकेशन आलेलं आहे, बघू आपण ते नोटिफिकेशन मध्ये नेमकं यांनी काय दिलेलं आहे ते। बघा, आपली बीएमसी ची मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स साठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच चालू आहे, ज्याच्यामध्ये आपलं रिझनिंग, जीएसजीके, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे ऑलमोस्ट सर्वच विषय, ऑलमोस्ट सर्वच म्हणतो, एखादा दोन विषय रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असेल, बाकी बरेचसे विषय यामध्ये आपण लाईव्ह फॉर्मॅटमध्ये कव्हर करतोय। टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून देतोय आणि बॅचची फीस आहे 9,999 होती, पण आता त्याच्यावर बीएमसी 60 हा जर कुपन कोड तुम्ही यूज केला तर तुम्हाला 3,999 प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल होईल। ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे। सिव्हिलची जी बॅच आहे ती आपली 4,999 ला होती, आता त्याच्यावर 60% डिस्काउंट देऊन ती आपण 1,999 ला देतोय। ही रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये बॅच आहे आणि सर्व डायरेक्ट रिक्रुटमेंट साठी ही बॅच तुम्हाला अवेलेबल असणार आहे। यामध्येही सुद्धा तुम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल होऊन जाईल। आता बघा, नेमकं नोटिफिकेशन काय आलेलं आहे, ज्याला आपण शुद्धीपत्रक म्हणू शकतो। बघा, कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांत्रिकी व विद्युत आणि दुय्यम अभियंता म्हणजे सब इंजिनियर स्थापत्य यांत्रिकी व विद्युत ची पदे सरळ सेवेने भरती करण्याबाबतची वर्तमानपत्रात दिनांक 15/10/2024 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती। संक्षिप्त जाहिरात होती, ज्या दिवशी आचारसंहिता लागणार होती त्या दिवशी सकाळी ही जाहिरात वर्तमानपत्रामध्ये आलेली होती। 26/11/2024 रोजी बृहन्मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या विस्तृत जाहिरातीच्या अनुषंगाने, ओके, म्हणजे कधी 26 नोव्हेंबरला ती कंप्लीट जाहिरात आलेली होती। दिनांक 11/12/2024 रोजी माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशाच्या अधीन राहून सदर याचिकेच्या अंतिम निर्णया सापेक्ष कनिष्ठ अभियंता स्थापत्य व कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व विद्युत या पदांकरिता पदवीधारक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्याची संधी देण्यात येत आहे। डिग्री वाले आणि डिप्लोमा वाले आता दोन्ही अप्लाय करू शकतात। बघा, तसेच कनिष्ठ अभियंता स्थापत्य व कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व विद्युत संवर्गाकरिता सामाजिक आरक्षणांतर्गत अंशकालीन पदवीधर उमेदवार 10% ऐवजी अंशकालीन पदविकाधारक सुशिक्षित बेरोजगार 10% असे वाचण्यात यावे। म्हणजे त्यांनी आता सर्वीकडे ऍडजस्ट करून घेतलेलं आहे डिग्रीवाल्यांना। ओके, ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा कालावधी 26/12/2024 पर्यंत वाढविण्यात येत आहे। पहिले होता कधीपर्यंत 16/12 पर्यंत, आता 26/12/2024 पर्यंत वाढवण्यात आला। लक्षात घ्या, ऍडिशनली आजपासून तुम्हाला बरेच दिवस मिळतात, राईट। त्यामुळे ज्या लोकांचं एनसीएल राहिलं होतं त्यांनी एनसीएल सुद्धा काढून घ्या, आता ही चांगली संधी आहे। क्लिअर? ज्यांनी फॉर्म भरला असेल आणि आणखीन एनसीएल निघालेलं नव्हतं, घाई गडबडीत फॉर्म भरला होता, त्या सर्वांनी तुमची एनसीएल ची प्रोसिजर आता फास्ट करून घ्या। तुम्हाला ऍडिशनल 10 दिवस मिळत आहेत, त्यामुळे तुमचं एनसीएलचा सुद्धा तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट होईल। दुसरे कुठले डॉक्युमेंट नव्हते त्यांनी त्या डॉक्युमेंटची सुद्धा सुविधा करून घ्या, दिवसा तुम्हाला आता मिळणार आहे। त्याचसोबत तुमची लास्ट जे पेपर सुद्धा आहे थोडेसे एक्सटेंड होण्याची पॉसिबिलिटी नक्की आहे, त्याबद्दलचं मी सेपरेट व्हिडिओ घेऊन कधी होऊ शकतं याबद्दल सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन नक्की करण्याचा प्रयत्न करेन, पण थोडासा अंदाज घेऊन मी तो तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करेन। आता ही तारीख झालेली आहे तुमची 26 डिसेंबर फॉर्म भरण्याची लास्ट तारीख। काही लोकांना जीएसजीके ची बॅच लागत होती, आपली सेपरेट जीएसजीके ची बॅच आहे, 50% ऑफ नुसार ती आता तुम्हाला 599 प्लस जीएसटी मध्ये मिळणार आहे। त्याचसोबत
आपली एक रिझनिंगची बॅच आहे, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला 50% ऑफ मिळणार आहे. तर ती 999 प्लस जीएसटी मध्ये मिळेल. कृष्णा पाटील सर शिकवतात, अनलिमिटेड व्ह्यू आहेत, पीडीएफ नोट्स आहेत, एक्सपर्ट फॅकल्टी आता कृष्णा पाटील सर स्वतः आहेत, त्यामुळे काही प्रॉब्लेम. ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. ओके, आणि आयबीपीएसच्या पॅटर्न नुसार ती बॅच तुमची कंडक्ट केली जाणार आहे. काही लोकांची इच्छा होती की सर आम्ही बरेच वेळेस म्हणजे AMVI साठी बाकीच्या एक्झामसाठी मेकॅनिकल खूप चांगलं स्ट्रॉंग केलेलं, आम्हाला इलेक्ट्रिकल अवेलेबल करून द्या. तर आपण स्पेशल इलेक्ट्रिकलची बॅच देतोय. ओके, 1999 रुपये प्लस जीएसटी मध्ये ही बॅच तुम्हाला अवेलेबल होईल. आणि या बॅच मध्ये आपण बऱ्याचशा जे पूर्ण इलेक्ट्रिकल आहे लाईव्ह चाललंय ना आपलं कम्प्लीट बॅच मध्ये, ते सुद्धा तुम्हाला इलेक्ट्रिकल याच्यात लाईव्ह मिळेल, मेकॅनिकल नाही. ही फक्त स्पेसिफिकली इलेक्ट्रिकलची बॅच तुमच्या इच्छेनुसार आहे. याच्यामध्ये सुद्धा आपण टेस्ट सिरीज अवेलेबल करून देत आहोत. स्पेशल मेकॅनिकल जे इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी आहेत, ट्रान्सको डिस्कॉम सारख्या एक्झामला त्यांनी इलेक्ट्रिकलची तयारी केली, आता त्यांना फक्त मेकॅनिकलची गरज आहे, त्यांच्यासाठी आपण सुद्धा मेकॅनिकलचं सेपरेट करतो 1999 रुपये प्लस जीएसटी मध्ये. BMC 50 यासाठीचा कुपन कोड आहे. इलेक्ट्रिकल स्पेशलचा सुद्धा BMC 50 कुपन कोड आहे. क्लिअर. हे बुक्स आहेत आपले, राईट. मुंबई GSGK आणि जॉग्राफीचं एक बुक आहे. क्लिअर. त्यानंतर आपलं सिव्हिल इंजिनिअरिंग गाईड आहे. ओके, TCSचं एक्झाम गाईड आहे, नॉन टेक्निकल साठी सिव्हिल इंजिनिअरिंग गाईड, टेक्निकल साठी. नंतर बघा BMCचं वॉल्यूम 1 आणि वॉल्यूम 2 असे 2 बुक आहेत आपले. वॉल्यूम 1 कशासाठी आहे तर हे BMCचं मेकॅनिकल सेक्शन. क्लिअर. आणि वॉल्यूम 2 जे आहे इलेक्ट्रिकल सेक्शन, याच्यामध्ये थेअरी आणि त्यानंतर MCQs आणि त्यांचे आन्सर सुद्धा देण्यात आलेले आहेत. तर ही झाली पूर्ण माझ्याकडून अपडेट. तर मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाइस फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.